हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे. तर मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते. माझा हा पहिला मोठा व्लॉग आहे, त्यामुळे खूप खूप सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आम्ही आज चाललो होतो संडे ट्रिपसाठी. तर आम्ही गेलो होतो झूमध्ये, बनेरघट्टा झू नियर टू बँगलोर. तर जे का बँगलोरमध्ये राहत असतील त्यांना माहीतच असेल. आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो खाटूश्याम टेम्पल, जे बँगलोरमध्येच आहे आणि झूच्या एकदमच जवळ आहे. 1 ते 2 मिनटात आपण या मंदिरात पोहोचतो झूच्या जवळून. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि काय काय इम्प्रूव्हमेंट्स मी यात करायला पाहिजे व्हिडिओमध्ये, तर हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. तर झूमध्ये गेल्यावर आम्ही भरपूर प्रकारचे प्राणी पक्षी पाहिले. तर सगळे काही कॅप्चर करता आले नाही, पण जेवढे कॅप्चर केले आहे तेवढे तुमच्यासोबत शेअर. तर या पार्कमध्ये ना झू, जंगल सफारी, जीप सफारीसुद्धा अवेलेबल आहे. बट आम्ही फक्त झूचं तिकीट बुक केलं होतं, कारण जंगल सफारी, जीप सफारी यांना थोडं 3 ते 4 तास लागू शकतात. त्यामुळे आम्ही 1 ते 2 तासामध्ये पूर्ण झू कवर केलं आणि तेवढंच तिकीट आम्ही बुक केलं होतं, कारण पिल्लूसाठी. हे पिल्लू एवढा वेळ राहिलं नसतं. चला, जास्त बडबड न करता व्हिडिओला सुरुवात करते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंट नक्की करा. तर आम्ही चाललो आहे संडे ट्रिपसाठी. तुम्ही बघू शकता सगळे रेडी झालो आहे आणि बेबीसुद्धा रेडी झालं आहे आणि त्याने घातला आहे जंगल थीमचा ड्रेस. बिकॉज आम्ही झूला चाललो होतो म्हणून जंगल थीमचा ड्रेस घातला. आणि त्यानंतर खाली सोसायटीत आलो, बिकॉज कॅब अजून आली नव्हती आणि थोड्याच वेळात कॅबसुद्धा आली. कॅबमध्ये आम्ही सगळं सामान वगैरे ठेवला, पिल्लूची गाडी वगैरे त्यात ठेवली आणि फायनली तर फायनली 1.5 तासाचं ट्रॅव्हल करून आम्ही पोचलो होतो बनेरघट्टा नॅशनल पार्क बँगलोर इथे. आणि उतरताबरोबरच आम्ही पिल्लूसाठी शॉपिंग केली, बिकॉज त्याचेच फोटो सगळ्यात जास्त मेन होते. पिल्लूसाठी आम्ही चष्मा वगैरे, टोपी वगैरेची शॉपिंग केली, कारण अशा टुरिस्ट प्लेसवरना कॅप, हॅट्स, चष्मे हे जास्त असतात आणि जास्त करून इथेच छान भेटतात. त्यामुळे आम्ही सगळ्यात आधी पिल्लूसाठी शॉपिंग केली, चष्मे वगैरे त्याच्यासाठी घेतले आणि सगळे काही ट्राय करत होतो. आणि तो सुद्धा एन्जॉय करत होता की नेमका हे काय करताय. तसं त्याला जर काही भरपूर चष्मे पाहिल्यानंतर हे 2च चष्मे आम्हाला आवडले आणि ते आम्ही घेतले. तर पोचल्यानंतर थोडा नाश्ता वगैरे तिथे केला आणि मला अजून काहीतरी खायचं होतं म्हणून आम्ही दोघंच गेलो खाण्यासाठी. आणि अशा प्लेसेसवर तर चटरपटर खायचीच मजा वेगळी असते, बट जास्तच महाग होतं इथे. असतंच टुरिस्ट प्लेसला, त्यात काही विषय नाही. तर जे होतं तेच आम्ही खाल्लं आणि पुढच्या रस्त्याला निघालो. तर पहिले आम्ही पोंगे खाल्ले, तर ते काही एवढे खास नव्हते. आणि त्यानंतर भेळ खाल्ली. भेळसुद्धा एवढी खास नव्हती, बट खाल्ली आणि ही खूप जास्त महाग होती. पर प्लेट 100 रुपीजची ही भेळ होती, बट खाऊन घेतली आणि पुढे निघालो. आणि मध्ये गेल्यानंतर दिसलं की इथे सुद्धा स्टॉल्स होते खाण्याचे, बट आमचं खाल्लं गेलं होतं त्यामुळे आम्ही पुढे निघालो. पाहू शकता तुम्ही. आणि तिकीट्स तर आम्ही ऑनलाईनच बुक केले होते, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आम्हाला लगेचच झूमध्ये एंट्री भेटली आणि फायनली आम्ही झूमध्ये एंटर झालो, तुम्ही पाहू शकता. आणि सुरुवात झाली, एक एक ॲनिमल बघायला लागलो. तर फर्स्ट तुम्ही बघू शकता. त्यानंतर ना आम्ही पिल्लूसोबत थोडं फोटोशूट करून घेतलं, कारण तो झोपून जाईल ना, त्यामुळे आम्ही आधीच फोटोशूट वगैरे करून घेतलं. आणि खरंच तसंच
त्याच्यानंतर ना झूमध्येच एक छोटासा लेक होता, तिथे बोटिंग राफ्टिंग वगैरे असं चालू होतं. तर आम्हाला बोटिंग करायची इच्छा तर होती, म्हणजे मला नाही यांना, पण पिल्लूसाठी आम्ही काही रिस्क घेतली नाही बोटिंग करायची. तर आम्ही ते स्किपच केलं आणि आजूबाजूचा एरिया थोडा एक्सप्लोअर केला तिथलाच. तर लेक खूप छान होता, तिथे तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर होता. तर लेक वगैरे पाहून पुढे निघालो आणि पुढे होते हत्ती. तर 4-5च हत्ती इथे होते आणि ते आम्ही बघितले. पिल्लूलासुद्धा समजलं, कारण तो रोज हत्तीचं गाणं बघतो ना, त्याच्यामुळे त्याला समजलं. आणि अर्ध्या ते पाऊण तासातच पिल्लू रडायला लागलं. तर आम्ही असा जुगाड केला, मी एक स्कार्फ घेऊन गेली होती, त्याचाच आम्ही झोका केला आणि पिल्लूला त्या झोक्यात झोपवलं. बघा तो किती एन्जॉय करतोय. तर झूमध्ये लोक आमच्याकडे बघत होती की नेमकं हे काय करताय. म्हणजे लोकांना तर माहीतच आहे, पण तरी लोकांची सवय असते की काही वेगळं दिसलं की बघायचं असं. तर पिल्लू झोपला आणि आम्ही थोडं एक्सप्लोअर केलं. त्यानंतर ना मी झूमध्ये ज्या कामासाठी गेले होते, म्हणजे की मी ज्या ॲनिमलला बघण्यासाठी गेले होते, तो म्हणजे लायन. आणि तो मला फायनली दिसला होता. तुम्ही पाहू शकता किती डेंजरस दिसतोय, त्याची दाढी वगैरे सगळं काही. तर मी तो जवळून एवढा पाहिला नाही, बट एकदा तरी मी कधीतरी त्याला मी खूप जवळून पाहिल, जेव्हा जंगल सफारी वगैरे करेल तेव्हा. तर आणि नेक्स्ट आम्ही कासव वगैरे पाहू शकता तुम्ही, त्यांना मेलेले मासे वगैरे टाकले होते खाण्यासाठी. आणि त्यानंतर स्नेक पाहिले. स्नेकसुद्धा खूप डेंजरस होते, ते सुद्धा मी जवळून पाहिले. आणि म्हणजे मी सगळ्या झूमध्ये असं बघितलं आहे, फक्त मी लायनच पाहिला नव्हता कुठल्याही झूमध्ये, पुण्याच्या झूमध्ये सुद्धा. आणि हा बघा किंग कोब्रा, तर तो असा दिसतो म्हणून त्याला किंग कोब्रा म्हणतात. तर खूप डेंजरस होता हा बघण्यामध्ये. पाहू शकता तुम्ही, एकदम काळा कुट्टा आहे हा साप आणि तो एकदम शांत पडलेला होता. म्हणजे तो शांत तर नसेलच, खूप जास्त विषारी असतो म्हणे हा साप. आणि नंतर आपला इंडियन पिकॉक तुम्ही पाहू शकता. आणि मी याची वाट पाहत होते की तो कधी त्याचा पिसारा फुलवेल, तर बट त्याने काही फुलवला नाही आणि पाऊसही नव्हता त्यामुळे. तर बॅड लक, नेक्स्ट टाईम कधीतरी बघू आणि नेक्स्ट टाईम कधीतरी तो पिसारा फुलवेल. बट खूप छान होता. अँड टाईम ऑफ फोटोशूट विथ पिकॉक फ्रेम. तर थोडंसं फोटोशूट केलं पिकॉक. आणि नंतर माझं पिल्लूसुद्धा रडायला लागलं आणि मी त्याला घेऊन गेली बेबी केअर रूममध्ये. तर तो खूप छान एन्जॉय करत होता, तुम्ही बघा. आणि मग पिल्लू फ्रेश वगैरे झालं आणि आम्ही फायनली एक्झिट केलं झूमधून. आणि एक्झिट केल्यानंतरच बाहेर खूप छान मोठा पार्क होता, तर तिथे थोडं थांबलो. आणि पिल्लूची वेळसुद्धा झाली होती, म्हणजे झोपायची वेळ झाली होती, तर तो चिडचिड करत होता. आणि थोडंसं एक्सप्लोअर केलं आणि तिथूनच निघालो पुढे. आणि बाहेर निघाल्यावर थोडासा नाश्ता वगैरे आम्ही केला आणि आम्ही चाललो आहे आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला, म्हणजे खाटूश्याम टेम्पलला. तर चला खाटूश्याम टेम्पलला जाऊया. तर नारळ वगैरे घेतलं आणि निघालो टेम्पलसाठी. मंदिराचा एरिया खूप जास्त छान होता, एकदम भव्य असा एरिया होता आणि मंदिरसुद्धा खूप छान होतं. चला मध्ये दाखवते.
मंदिरात एंटर केल्यावर ना 100 पायऱ्या होत्या साधारणतः. ते चढून आम्ही वरती गेलो आणि सगळ्यात आधी आम्ही राधाकृष्णाचं दर्शन केलं आणि त्यानंतर अखंड ज्योतीचं दर्शन केलं. असं म्हणलं जातं की जेव्हा हे मंदिर बांधलं होतं ना तेव्हापासून ही ज्योत असंच जळत आहे. तर चला पुढे आपण खाटूश्याम बाबाचं दर्शन खूप सुंदर होतं आणि फायनली बाबाचं दर्शनसुद्धा झालं आहे. तर तुम्ही बघू शकतात. आणि आमचं दर्शन झाल्यावर आम्ही प्रदक्षिणा घातली आणि त्यानंतर मी बाबाला नारळ वगैरे चढवलं. तर नारळाची मोली माझ्या हातातनं भरपूर वेळा सुटली. तर आणि फायनली सगळं कंप्लीट झालं आणि आम्ही खाली आलो नारळ वगैरे बांधून. तर खूप छान असे भव्य असं मंदिर आहे बँगलोरमध्ये. जर तुम्ही बँगलोरमधून बिलॉंग करताय तर तुम्ही एकदा नक्की इथे व्हिजिट करा. तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते. तर तुम्हाला कसा वाटला माझा पहिला मोठा व्लॉग? तर खूप खूप लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आमची कॅब बुक झालेली होती आणि ती यायला वेळ होता. तर तोपर्यंत मी पिल्लूला खेळवत होती. तर हे टॉय आम्ही त्याच्यासाठी घेतलं होतं आणि तो त्या टॉयला पाहून खूप एन्जॉय करत होता. तर मी त्याच्यासोबतच त्याला खेळवायला लागली आणि शेवटी तो मात्र रडायला लागला आणि मग त्याला मी घेतलं आणि फायनली आम्ही निघालो घरच्या रस्त्याला. तर चलो बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.